एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या बनावट औषध विक्री प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेसने औषध पुरवठा केल्याची माहिती समोर येते। विशाल एंटरप्राइजेसच्या सुरेश पाटील यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय। धाराशिव, नांदेड, अंबेजोगाई आणि भिवंडीत औषध पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे। बनावट औषध प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा विशाल एंटरप्राइजेस कडून केला जातोय। महिना दीड महिना झालं की आम्ही जो त्रास सहन करत आहोत तो कुणीच केला नसेल, कारण नसताना, कारण नाहीच, काहीच कारण नाही। वी आर एफ सप्लायर, आम्ही सप्लाय केलेला आहे। तुम्ही एखाद्या मेडिकलमध्ये जाता, तिथनं गोळ्या घेता, त्या गोळ्या तुम्ही बघून घेता का की बाबा हे कुठल्या मॅन्युफॅक्चरने केले किंवा त्याचा टेस्ट रिपोर्ट काय आहे किंवा काय नाही आहे। आम्ही तसंच केलेलं आहे की आम्ही एखाद्या ह्याच्याकडनं डिस्ट्रीब्युटरकडनं गोळ्या घेतल्या आणि त्या आम्ही पुढे सप्लाय केल्या। मग यात आम्हाला काय माहीत नाही की हा स्पिरस आहे किंवा नॉन स्पिरस आहे। ज्यावेळी FDA त्याचं सॅम्पल घेतलं, सॅम्पल घेतल्यानंतर कळालं की आम्हाला हा स्पिरस आहे।